तेव्हा पावसाचे दिवस होते. तर आम्ही निघालो 12 वाजता, विच मीन्स सपोज टू लिव्ह ॲट अराउंड 9 o'clock. आम्हाला 12 वाजले निघालो. आम्ही घाबरलेलो होतोच. संध्याकाळ होत होत गेली, पाऊस पडतोय, चिखलातनं चाललोय. साधारण 8:30 वगैरे वाजले होते. एक असं आतमध्ये गाव होतं, खूप लाईट्स दिसले. म्हटलं चला जाऊन बघूया इथे. वरती गेलो तर तिथलं म्हणजे लोक बघितले तर योग्य नाही वाटलं. खालती पूर्ण गोतावळा जमा सगळ्या पोशांचा, आजूबाजूला बाईकच्या पूर्ण. तर आम्ही एकमेकींना फक्त फटाफट बोललो, म्हटलं काहीही न बोलता इथनं निघायचं, इथे थांबायचं नाही. खूपच शहारे आले ऐकताना. लग जा गले कि फिर ये हंसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो, लग जा गले गले से. नमस्कार, मी विनोद सातव. आर पार या चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि वुमन की बात या सदरामध्ये आपण प्रत्येक वेळेला एका नवीन कर्तृत्ववान स्त्रीशी, मुलीशी बोलत असतो. आज आपण अशीच एक कर्तृत्ववान मुलगीच मी तिला म्हणेन, तिच्याशी आपण गप्पा मारणार आहोत, जी 2 चाकांवर धावते आणि 2 चाकांवर कॉन्फिडन्स निर्माण करण्याची फॅक्टरी आहे तिची. आणि वुमनहूड, महिलांमध्ये कॉन्फिडन्स कशाने येऊ शकतो. कुणाला स्वयंपाक केल्याने कॉन्फिडन्स येऊ शकतो, कुणाला रांगोळी काढल्याने कॉन्फिडन्स येऊ शकतो, पण ही अशी आहे की ती तयार करते महिलांना आणि 2 चाकांवर बसवते आणि त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स भरते. बस एवढीच तिची इंट्रोडक्शन मी देऊ शकतो. तिच्याबद्दल मी काय बोलू, तर आपण तिच्याशीच गप्पा मारूयात. मी आजच्या शोमध्ये स्वागत करतो आमची मैत्रीण शुभांगी. नमस्ते. शुभांगी मांजरेकर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. ओके, शुभांगी शी गप्पा मारायला सुरुवात करण्यापूर्वी शुभांगीचं आडनाव जे आहे ते खूप भारदस्त आहे, शुभांगी मांजरेकर. महेश मांजरेकर कोण तुमचे? महेश मांजरेकर कोणी नाही आहेत, बट संजय मांजरेकर माझे चुलत दीर आहेत. ओके, संजय मांजरेकर. अच्छा, क्रिकेट हां, भारतीय संघाचे अप्रतिम फलंदाज, अतिशय चिकट फलंदाज. येस, टेक्निकल येस. आणि ओके, आता ते कॉमेंट्री पण करतात. येस, व्हेरी वेल. सो तुझ्या घरामध्ये ग्लॅमर आहे, स्पोर्ट आहे. खूप खूप स्वागत तुझं या शोमध्ये. थँक्यू. शुभांगी, मला तुझ्याकडून ऐकायला आवडेल, तू मूळ मुंबईचीच? हो. बॉर्न अँड बॉटम मुंबई? बॉर्न अँड बॉटम. म्हणजे मुंबईत म्हणजे कुठे? मुंबई म्हणजे दादर. हां, मध्यस्थान अगदी मुंबईचं दादर. हां. सो तिथेच म्हणजे लहानाची मोठी झाले आणि अजूनही तिकडेच आहे. फक्त एक सिग्नलचा डिस्टन्स झालेला आहे घराचा. एक सिग्नलचा फरक झालाय. ती सिग्नल आणि ह्याच भाषेत का बोलते तुम्हाला कळेल आता, कारण तिच्या संपूर्ण मजा येणार आहे तिच्याशी गप्पा मारायला. आणि आज तुम्हाला खूप इंटरेस्टिंग गोष्टी समजणार आहेत. सिग्नल या विषयावरती बोलते कारण तिचं स्वतःचं एक बाईक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. शुभांगी, आपल्या गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी, तू दादरची आहेस आणि दादर शिवाजी पार्कवरनं संपूर्ण महाराष्ट्राला संदेश दिला जातो. बरोबर आहे. बरोबर ना? बरोबर आहे. आणि दादरच्या पलीकडे मुंबई न मानणाऱ्यांपैकी तू असशील कदाचित. नाही, असं काही नाही आहे. सो दादरला राहणं म्हणजे एक प्राऊड असतं ते, किंवा प्राईड आपण त्याला म्हणू शकतो. तर सांगा मला, तुझी जी ड्रायव्हिंग स्कूल आहे किंवा इन्स्टिट्यूट आहे त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. ओके. फर्स्ट गिअर मोटरसायकल रायडिंग स्कूल हे मी ऑफिशियली 2014 पासून सुरू केलं. त्याच्या आधी पण मी शिकवत होते जवळजवळ 8-10 वर्ष. पण मी स्वतः 2014 पासून लॉंग डिस्टन्स राईड्स वगैरे करायला लागले आणि तेव्हा रिअलाइज झालं, बऱ्याच बायकांना भेटले की ज्यांना शिकायचं असतं आणि शिकवायला कोणी नसतं.
तर अशा बऱ्याच रिक्वेस्ट यायचा. मी आधी मैत्रिणींना शिकवायचे, फ्रेंड्सला, ऑफिसमधल्या लोकांना. पण नंतर हे मी ऑफिशियली सुरू केलं 2014 पासून, की सुरू करूया, ॲटलिस्ट मोटरसायकल बायकांना शिकून दे, त्यांना थोडंसं एम्पॉवरमेंट देऊया आपण. मोटरसायकलमध्ये म्हणजे कोणती बाईक असते? बेसिक 100cc मोटरसायकल, बुलेट, स्कूटीपासून सगळंच. पण जनरली बायका स्कूटी किंवा फार फार तर ॲक्टिवा चालवणं पसंत करतात, असं आपण एक जनरली बघतो. ॲक्च्युली जेव्हा चालू केलं 10 वर्षापूर्वी, मी जेव्हा हे स्कूल चालू केलं तेव्हा म्हणजे इंटरेस्ट असायचा, पण तेव्हा फार कमी जणी पुढे यायच्या. आता खूप जणींना इंटरेस्ट असतो आणि खूप ओपनली म्हणजे आहे आता हे म्हणजे चालवतात. हल्ली तुम्ही खूप मुली बघत पण असाल. बॅक देन जेव्हा चालू केलं तेव्हा कोणीच नव्हतं. म्हणजे आताही फार कमी लोक आहे जे मुंबईत हे शिकवतात. सो बाईक्स. हो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी गेल्या वर्षीपासून पुरुषांना पण सुरुवात केली. आधी हे फक्त विमेन रायडिंग स्कूल होतं आणि 2014 मध्ये जेव्हा चालू केलं, हे भारतातलं पहिलं बायकांसाठी सुरू केलेलं स्कूल म्हणून त्याची सुरुवात अशी झाली. आणि गेल्या 1 वर्षापासून मी आता म्हणजे पुरुषांना पण शिकवते. हो, मी शिकवते मोटरसायकल, बुलेट, बेसिक बाईक्स पण, स्कूटी पण शिकवते. स्कूटी पण? हो. मला सांग, तुला ही बाईकची आवड कधीपासून निर्माण झाली? टीनेजर असल्यापासून. हो. त्याची सुरुवात अशी झाली, मी सकाळी, हे फार जास्त एलॅबरेट करून सांगते, सकाळी वॉकला जायचे तेव्हा एका मुलीला बघायचे. ती सकाळी 5-5:30ला यायची आणि एक चहाचा आमच्या इथे ठेला होता, तिथे तिचे 2 फ्रेंड्स आणि ती. ॲव्हेंजर किंवा एन्टायझर सारखी बाईक होती तिची आणि 2 लांब वेण्या घातलेली मस्त मुलगी तिकडे सकाळी चहाला यायची. मी तिला बऱ्याचदा बघितलं आणि ती बाईकवरनं जाताना बघितलं. ते बघून मला असं वाटलं की वाव, आपल्याला चालवायला शिकायला पाहिजे. सो हळूहळू स्कूटीनी सुरुवात केली आणि मग मोटरसायकल, आणि गेली किती आता झाली तरी 27-28 वर्ष चालवते आणि गेले 15 वर्षांपेक्षा जास्त शिकवते पण आहे. अरे बापरे, 27-28 वर्ष बाईक चालवते, 15 वर्ष गेली तू शिकवतेस. मी काय तुझं वय विचारणार नाही, पण नाही विचारू शकता. फिट आहेस. थँक्यू सो मच. फिटनेससाठी काय करतेस तू? हे आहे ना, ह्यांच्या पाठी धावावं लागतं ना, सो दॅट कीप्स मी फिट अँड फाईन. बाईक शिकवते कशी? सो इनिशियली इंट्रोडक्शन असतं, सेकंड डे पासून त्यांना बाईकवर बसून त्यांच्याबरोबर चालत, त्यानंतर धावत, आणि एकदा त्यांचा कंट्रोल आला थोडाफार की मग त्यांना सोडून द्यायचं. पण तोपर्यंत पहिले 3-4 दिवस त्यांच्याबरोबर चालत आणि धावत असते मी बाईकच्या स्पीडनी, बेसिक स्पीड. बर. मग असं काही होतं का की बॅलन्स जमत नाही? होतं, इनिशियली होतं, म्हणून पहिले 3 दिवस मी त्यांना बॅलन्सिंगसाठीच देते. सो दे आर गुड. आणि एकदम ॲक्सिलेटर वाढलं तर? आहे, कंट्रोल करते. सवय झाली. सवय झाली. तुला त्यातले टेक्निक्स आहेत. येस. छोट्या छोट्या क्लुप्त्या म्हणतात आपण, ते युटिलाइज करून त्यांना सांगून समजावून करतात. ओके, गुड. पण आता करिअरची सुरुवातच तू अशी केली आहेस का बाईक्स? काय करिअरमध्ये काय काय केलंस? बेसिकली मी फॅशन डिझायनिंग केलेलं. मी एक्सपोर्ट हाऊसमध्ये फॅशन मर्चंडायझर म्हणून होते, सिनियर फॅशन मर्चंडायझर, आणि बरीच वर्ष काम केलं, जवळजवळ 8 वर्ष काम केलं. त्यानंतर मुलं म्हणजे जेव्हा माझी पहिली मुलगी झाली त्यानंतर एक थोडंसं रिस्ट्रिक्शन येतं टायमिंगचं आपल्याला फॅमिलीकडनं, की तुम्हाला या वेळेत घरी यावं लागतं. बरोबर. 7च्या आत नाही बोलीन, पण 7 पर्यंत घरात असं असतं. तर त्यावेळेस मला, आता माझं करिअर फॅशन डिझायनिंगचं होतं, त्या कुठच्याही फील्डमध्ये मला टाइम हा म्हणजे जास्त लागतोच, त्याला रिस्ट्रिक्शन नसतात. म्हणजे तुम्ही स्वतःचं सुरू केलं तरी पण त्याला रिस्ट्रिक्शन असतात टायमिंगचे. तर त्यामुळे मी मैत्रिणीशी बोलले माझ्या, ज्या ॲडव्हर्टायझिंग फर्ममध्ये होत्या. माझ्याकडे त्याचं काहीच नॉलेज नव्हतं, त्यामुळे मी पहिला जॉब रिसेप्शनिस्ट, म्हणजे कमिंग बॅक फ्रॉम मर्चंडायझर सिनियर वेअर आय हॅव अ टीम अंडर मी हु आर वर्किंग अंडर मी, अँड देन कमिंग बॅक टू रिसेप्शनिस्ट. सो तिथून परत खालच्या लेवलवर, आय वुड नॉट से लेवल, बट कारण तुम्हाला सुरुवात कुठेतरी करायची. जॉब डिस्क्रिप्शन वेगळं आहे. येस. आणि आवडलं मला ते, कारण ॲडव्हर्टायझिंगमध्ये मीडियाच्या रिडिफ्युजनमध्ये होते मी, आणि मीडिया संदर्भात लोकांशी खूप इंटरॅक्शन व्हायचे. छान वाटलं मला ते. मग तिकडनं मला त्यांनी बघितलं माझं काम वगैरे. मग त्यानंतर एक्झिक्युटिव्ह असिस्टंट टू अ CEO, म्हणजे हळूहळू अशा, नंतर ॲडमिनिस्ट्रेशन, मग नंतर काही इव्हेंट्स अरेंज करणं, हे सगळं सुरू झालं ते. क्रिएटिव्ह फील्ड. येस. मॉडेलिंग वगैरेचे ऑफर? नाही, असं काही थोडंफार काम केलंय, पण फार जास्त काही नाही.
मग आता बाईक म्हणजे तू ॲडव्हर्टायझिंग, क्रिएटिव्ह फील्ड, रिसेप्शनिस्ट, तू अगदी तू सीईओचे एक्झिक्युटिव्ह असिस्टंट, म्हणजे त्या लेवलचं तू लिडरशिप स्किल्स ज्याला आपण म्हणतो, तिथून तू बायकर झालीस. नाही, बायकिंग चालूच होतं माझं. हे कसं करायचे मी, सकाळी लवकर मी उठते, 5ला उठून माझं 6:20चं पहिलं सेशन सुरू होतं. मी 8:30पर्यंत क्लासेस घ्यायचे, त्यानंतर घरी जायचे, फ्रेशनअप व्हायचे, तयार व्हायचे, बॅग उचलून ऑफिसमधनं परत आले 6:30पर्यंत. आणि मी ऑफिसमध्ये माझ्या एक मिनिट थांब जरा. तुझा दिवस सुरू कसा व्हायचा इथपासून मला सांग. मला खूप हे इंटरेस्टिंग वाटतं जरा. ओके. हां. सो सकाळी उठून आधी मोटरसायकलची किती वाजता मी 5 वाजता उठायचे. मी अजूनही उठते, 5:15ला उठते. माझं पहिलं सेशन असतं ते 6:15चं, 6चं असतं, कधी कधी 6:15चं, डिपेंडिंग लोकांना, म्हणजे अर्लिएस्ट स्लॉट हवं असतं. आणि मी आता 10 वाजेपर्यंत शिकवते, बिकॉज आय लेफ्ट माय जॉब. 2 वर्षापूर्वी मी जॉब सोडलाय, तर आता मी 10 वाजेपर्यंत घेते. पण तेव्हा जॉब करताना मी 8:30पर्यंत क्लासेस घ्यायचे. त्यानंतर घरी जायचंय, डब्बा वगैरे सगळं करून 10ला माझं थँकफुली ऑफिसेस खूप जवळ होते, लोअरपर्यंत. तर त्यामुळे ऑफिसला टच व्हायचं 10ला, परत तिकडनं निघायचं. आणि माझ्या बॉसेसला सांगून ठेवलेलं होतं, मी जेव्हा जॉईन करायचं तेव्हा सांगितलेलं की मी हे माझं आहे काम. तर मला थोडंसं वेळेत जावं लागणार. तर मी 6:15ला निघायचे, 6:30ला घरी बॅग ठेवली, तिथनं परत, आणि रात्री 8:30पर्यंत शिकवायचे तेव्हा, कारण उशीर व्हायचा त्यामुळे. त्यानंतर घरी परत, मग घरची रेग्युलर कामं, आणि देन बॅक टू नेक्स्ट डे, सेम रुटीन. अच्छा, हे बाईक शिकवता एक्सरसाइज पण. येस. ओके, ग्रेट. मग ॲडव्हर्टायझिंगचा जॉब बंद करून किंवा तो जॉब सोडून फुल टाइम तू हे सुरू केलं. मी आता गेले 2 वर्ष करते. जॉब सोडायचं कारण म्हणजे माझं अंधेरीला ऑफिस शिफ्ट झालं, आणि मला तेवढं राईड, म्हणजे रोजचं ट्रॅव्हल नको होतं, म्हणून मग मी, कारण मला हे जमलं नसतं, मग त्या दोन्ही गोष्टी शक्य नव्हत्या. मग मी म्हटलं, डिसाईड केलं की नाही, ते एकाच गोष्टीवर आपण आता लक्ष ठेवूया. सो ओके, ग्रेट. सो मगाशी जसं तू म्हणालीस की देशातलं पहिलं एका मुलीने किंवा एका महिलांसाठी चालवलेलं बाईक इन्स्टिट्यूट, बाईक ट्रेनिंग स्कूल. बरोबर. तर ह्याच्यामध्ये बायकांचं प्रमाण बायकांसाठीच होतं ऑफकोर्स, त्यामुळे बायकांचं प्रमाण, आणि आता पुरुष आले. मला वुमन की बातमध्ये आपण बोलताना मला हे समजून घ्यायला आवडेल की बायका जेव्हा बाईक शिकायला यायला लागल्या, तर त्यांची कारणं आणि शिकून गेल्यानंतर त्यांच्यात पडलेला फरक. ओके. माझ्याकडे स्कूटी पण शिकायला येतात. मी आधी फक्त मोटरसायकल शिकवायचे, आणि त्यानंतर रिअलाईज झालं की स्कूटी पण शिकवायला बऱ्याच मला रिक्वेस्ट यायच्या, म्हणजे विचारायच्या काही बायका. त्यांचं मेन रिझन हे होतं की त्यांना ऑफिस टाईम किंवा त्यांच्या मुलांना तेवढ्या वेळा स्कूलमध्ये सोडणं, क्लासेसमध्ये सोडणं, आणि ते जे त्यांचं ट्रॅव्हलिंग टाईम कट करणं, हे त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं. सो दॅट इज द रिझन मी स्कूटी पण शिकवायला लागले, आधी नव्हते शिकवत. आणि मोटरसायकल, त्यामुळे त्यांना खूप एक एम्पॉवरमेंट, आणि त्यांना असं म्हणजे कोणावर डिपेंडन्सी नाही. स्पेशली आपल्याला कोणाला रिक्वेस्ट नाही करावी लागत की मला इकडे सोड, किंवा मुलांना सोडायचं, किंवा कोणाला काही सांगायचं. तर ह्या गोष्टी नवऱ्यावर बेसिकली डिपेंडन्सी खूप कमी होते, की प्रत्येक गोष्टी तुम्हाला विचारावं लागत नाही त्यांना, म्हणजे मला सोड. आणि त्यांनाही ते दरवेळेस त्रासिक होतच असेल काही प्रमाणात. सो ते एक स्कूटीच्या मुलींचं मी सांगू शकते, बायकांचं रादर. आणि मोटरसायकलचं बघितलं तर बऱ्याचशा इन्स्पायर होऊन मुली येतात, किंवा सीखना ही है मुझे, करना ही है. दे थिंक समथिंग विच इज लाईक, म्हणजे त्यांना थोडंसं वेगळं वाटतं ते, की बुलेट चालवणं किंवा मोटरसायकल चालवणं, म्हणजे त्यांना त्याचं एक पॉवर मिळाल्यासारखं असं वाटतं, की आपलं कॉन्फिडन्स मिळेल आपल्याला, किंवा त्यातनं आपल्याला लॉंग डिस्टन्स जायचं आहे, किंवा डिपेंडिंग छोट्या ह्याच्यात पण येतात. पण सो कॉन्फिडन्स लेवल बायकांची जनरली काय होतं, बायकांच्या ड्रायव्हिंगवरती खूप जोक्स केले जातात की बायका पाय अशा करून एरोप्लेन सारखंच गाडी चालवतात. तर काय म्हणजे ह्या सगळ्याकडे कसं पाहतेस तू? बघितलंय मी पण असं, बऱ्याच जणींना घाबरतात. बेसिकली काय, सुरुवात कुठून होते, आपल्या घरातनच सुरुवात होते ती. बायकांना तेवढं फ्रीडम नसतं. आता आहे, मी आता पण काही जणी आहेत ज्यांना नाही येते फ्रीडम. बघायला गेलं तर काही जणी लपून पण येतात शिकायला, घरी माहिती नसतं त्यांच्या.
फॅमिली ऑर्थोडॉक्स असते. मोटरसायकल शिकणं हे समथिंग विच इज बियॉन्ड देअर कपॅसिटी. आणि स्कूटी पण शिकणारी एक मुलगी आहे माझ्याकडे, तिच्या घरी माहीत नव्हतं. म्हणजे अशी एक नाही आहे, अशा अनेक मुली आहेत ज्यांच्या घरी माहिती नसतं. त्यांना जेव्हा मी नंबर विचारते इमर्जन्सीसाठी एखादा नंबर द्या, तेव्हा मला कळतं की त्यांच्या घरी माहिती नाही आहे. घरी न सांगता नंतर शिकायला. हळूहळू शिकतात त्या, नंतर सांगतात घरी. आणि अशा काही मुली आहेत की नंतर स्कूटी घेऊन फॅमिली इज व्हेरी हॅपी विथ दॅट. आणि आहे का घरी न सांगता शिकायला येण्याचं रिझन काय असतं माहीत नाही काही. आता रिसेंटली माझ्याकडे एक साऊथ इंडियन, म्हणजे अशी ह्याच्याही आधी आले, पण आता लेटेस्ट बघितलं तर मी गेल्याच महिन्यात एकीला शिकवलं. शी इज फ्रॉम साऊथ इंडियन फॅमिली. तर तिच्या घरच्यांनी मोटरसायकल हातात घेणं पण म्हणजे त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि आता एक जी माझ्याकडे स्कूटी शिकायला आली, तिचा नवरा स्वतः फाइंड आउट करायला आला होता क्लासेसचा. आणि दे ऑल्सो बिलॉंग टू साऊथ इंडियन फॅमिली. त्यांनी पण मला सांगितलं की आमच्या फॅमिलीत असं आम्ही बायकांना असं ओपनली एकदम असं जाऊ देत नाही स्कूटीवर वगैरे, पण मला माझ्या बायकोनी चालवावं असं वाटतोय. म्हणून मी कोणी लेडीज कोण आहेत मला बघायचंय, मला भेटायचंय, म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो. सो असे पण आहेत जे सपोर्ट करणारे आहे, आणि असे पण लोक आहेत जे पाठी खेचणारे आहेत. पण मग म्हणजे बायकांना गृहीत धरण्याचं प्रमाण असं जाणवतं ऑब्झर्वेशनमध्ये? जाणवतं. आणि हे तुम्ही फक्त असं मिडल क्लास पण नाही म्हणू शकत. एक सिंगर आहे ती म्हणजे वेस्टर्न म्युझिक वगैरे गाते. तिने पण तिच्या वडिलांना रिक्वेस्ट केली, नवऱ्याला रिक्वेस्ट केली. शी हॅज व्हेरी गुड प्रोफाईल. बट तिला पण नाही शिकवलं, मग ती अशी आली शिकायला. सो असे तुम्ही म्हणाल की फक्त असं लोअर क्लास किंवा काही मिडल क्लास किंवा असं काही नाही आहे. ते एक टॅबू म्हणू शकतो किंवा काही त्यांचं मेंटॅलिटीच अशी आहे. ही जी गोष्ट आहे ही पुरुषांनीच करायची, मोटरसायकल पुरुषांनीच चालवायची, हे आहे. आणि हे माझ्या घरीही झालेलं आहे. त्यामुळे मी त्यातनं मी ते विचारणार होतो की तुझ्या नवऱ्याने अरे बापरे आता तू मोटरसायकल चालवणार, कशी रिॲक्शन होती? नाही, मी टॉम्बॉयशच आहे, त्याला माहिती होतं आधीपासून. तर आधी मी रिक्वेस्ट केली होती, तर नाही शिकवलं. मी माझ्या मैत्रिणीला रिक्वेस्ट केली की तुझ्या नवऱ्याने मला शिकवून दे. तर ती बोली हो बिंदास. तर त्यांनी मला 2 दिवस शिकवलं, बेसिक्स दाखवले. आणि त्यानंतर मला ते क्लच काय झेपत नव्हतं. ऑनेस्टली स्पीकिंग, ते क्लच सोडून ॲक्सिलरेटर करायचं मोटरसायकलचं ते काही झेपत नव्हतं. सारखी बाईक बंद पडायची, तो बिचारा परत परत चालू करायचा. आणि तेव्हा बटन स्टार्ट नव्हतं, किक स्टार्ट होती. तर ते काय झेपलं नाही. 2 दिवस बिचाऱ्याने शिकवलं मला. तरीही शिकवायला रेडी होता, पण मीच म्हटलं जरा आपण शांत घेऊया. परत मिस्टरांना रिक्वेस्ट केली, तर घेऊन गेले एक दिवस शिवाजी पार्कला. घे, स्कूटी यायची, बिंदास चालवायचे. सायकल लहानपणापासून सगळीकडे सायकलवर फिरलेले. ते क्लच सुट्टा सोडून 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 झाले 8-10 वेळा झालं. आणि मग नंतर एक असा ओरडा पडला मला, काय साधी गोष्ट कळत नाही तुला? आणि हे शिवाजी पार्कला झालं. शिवाजी पार्कला? बापरे. तो एक मुवमेंट होती, तेव्हा लगेच आलं मला ते. म्हणजे ते एक ओरडण्याचं एक हे असतं ना, त्याच्यात आपण असं धसका घेतो आणि पटकन करतो ती गोष्ट, तशी मी शिकले. तर त्यानंतर विसरले नाही कधी. सो मला वेळ लागला, फक्त क्लचवरनं ती बाईक पिकअप करायला मला वेळ लागला. पण आता मी जेव्हा शिकवते ना, मुली काय मस्त करतात, काय बरं वाटतं बघून. मला असं वाटतं की ती मठ्ठासारखी करत होते मी, असं वाटतं कधी कधी. पण असं कोणी जर असेल तर त्यावेळेला कॉन्शियस होऊन त्यावेळेला आपोआपच ते बंद पडतं, असं पण होतं. तुझी शिकवण्याची पद्धत, तू तुझ्या नवऱ्यासारखी ओरडत बिडत नाही ना कोणा बायकांच्या अंगावर? तशी मी खूप शॉर्ट टेम्पर आहे, पण माझ्या स्टुडंटच्या बाबतीत मी एवढी पेशंट आहे. म्हणजे खूप शांतपणे शिकवते, स्पेशली बायकांना आणि मुलींना. कारण ते घाबरलेले असतात ऑलरेडी. जेव्हा मशीनवर बसतात ना, तेव्हा ॲक्सिलेटर हो जाएगा, मैं गिरूंगी, मेरा बॅलन्स जाएगा. आणि काही जणींना ट्रायल नवऱ्यानी दिलेली असते, पण त्यांना झेपत नाही, ते तशा आलेल्या असतात. तर मग त्यांना भीती असते एक प्रकारची. तर खूप पेशंटली शिकवावं लागतं. काही जणींना काही जणींना शांतपणे सांगते, काही जणींना ओरडावं लागतं, काही जणींना फटके देते, पण शिकवते. बाईक चालवण्याचं तुझं जे ड्रीम होतं किंवा बाईकवर तुझं जे प्रेम आहे, तर मग असं कुठं बाईकिंग वगैरे केलंयस कुठे? मी जात असते. मी 2014च्या आधी फक्त पुणे करायची, पनवेल करायची. आणि त्यानंतर 14 पासून मी गोवा, कर्नाटका, सगळं म्हणजे हिमाचल प्रदेश, असं सगळं बऱ्याच ठिकाणी. हो, बऱ्याच ठिकाणी. शुभांगी, तू अनेक मुलींना, बायकांना बाईक शिकवतेस, पण हल्ली अनेक पुरुष पण तुझ्याकडे बुलेट शिकायला यायला लागलेत. तर पुरुषांना तुझ्याकडे शिकताना तो अनुभव कसा एकंदर?
माझ्यासाठी पण तो अनुभव कम्प्लिटली नवीन होता. मी गेल्या वर्षीपासूनच सुरुवात केली. आधी ओळखीच्यांकडनं मला रिक्वेस्ट आल्या होत्या की बाईक घेणार आहे आणि शिकायचं आहे. तर आई वडील बाईक घ्यायच्या आधी त्यांना प्रॉपर आम्ही शिकलेलं पाहिजे. तर असे काही मुलं यंगस्टर्स म्हणजे कॉलेज गोईंग आले. त्यानंतर आता 50s मधले 45 मधले ज्यांचे खरोखर त्यांच्याही बकेटच होत्या काही काही जणांच्या, तर ते राहिलेलं होतं. काही काही जण बाईक घेऊन येतात आणि त्यांना त्या चालवता येत नाहीत. ऑनेस्टली तेवढं, जसं आता नवीन हिमालयन 450cc जी आता लॉन्च झालेली आहे, तर त्याचे असे 1-2 जण होते की त्यांना एकदम आरामात चालवता येत नव्हते. तर कॉन्फिडन्स, तर वेट मॅनेज करणं किंवा ते कॉन्फिडेंटली ट्रॅफिकमध्ये चालवणं आणि ते कसं काय मॅनेज करायचं, ह्या म्हणजे येते पण कॉन्फिडन्स नाही आहे किंवा नाहीच येते असे पण आहेत. तर त्यांना शिकवण्याचा एक वेगळाच अनुभव आहे. माझ्यासाठी तेच आहे, मी जसं मुलींना शिकवते तसंच मी यांना शिकवते. अनुभव यासाठी वेगळा आहे की ते शिकतात, ते बघून आजूबाजूच्यांना आश्चर्य वाटतं की एका बाईकडनं शिकता आहेत. आणि काही काही जणांच्या चेहऱ्यावर म्हणजे आश्चर्य असतं, काही काही जणांच्या चेहऱ्यावर कौतुक असतं आणि काही काही जणांना खूप बरं वाटतं. सो सगळ्या प्रकारच्या रिॲक्शन म्हणजे मिक्स रिॲक्शन्स असतात सगळ्यांच्या. रागवतेस का पुरुषांना? हो. कधी कधी छान प्रेमाने सांगते, कधी कधी रागवावं लागतं, कधी कधी फटके द्यावे लागतात. ते फार रेअरली होतं पण करावं लागतं. शुभांगी, खेळ, कला, क्रीडा यामुळे माणसाच्या आयुष्यामध्ये खूप फरक पडतो. तसं बायकिंग ही सुद्धा माझ्या अंदाजे एक स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज असू शकेल. तर बायकिंगमुळे बायकांच्या स्वभावात काय फरक तुला जाणवतोय? खूप फरक पडतो. जेव्हा येतात त्या लो कॉन्फिडन्सवर असतात काही काही जणींना स्वतःच्या हाईटच्या बाबतीत प्रॉब्लेम असतो, काही काही जणींचं वेट असतं. सो दे आर व्हेरी ॲट लो, म्हणजे त्यांचं कॉन्फिडन्स लेवलच लो असते की माझी हाईट कमी आहे त्यामुळे मी शिकू शकेन की नाही, किंवा माझं वेट जास्त आहे तर मला ते बॅलन्स होईल की नाही, इथपासून सुरुवात असते. तर प्रत्येकीला थोडं थोडं आपल्याला इनपुट्स देऊन किंवा त्यांना थोडंसं मोटिवेट करून आपल्याला त्यांना शिकवावं लागतं. त्यानंतर अशा काही काही जणी आहेत ज्या एकदम, जसं मी आधी बोलले, ऑर्थोडॉक्स फॅमिलीमधनं येतात, तर त्यांना स्वतःचे डिसिजन स्वतःला घेता येत नाही. त्यांना फॅमिलीला विचारावं लागतं, स्पेसिफिकली नवऱ्यांना विचारावं लागतं. तर अशा काही जणी आहे. आता एकीचं आहे म्हणजे स्टुडंट होती, तिला स्कूटी शिकायचीच होती आणि मिडल क्लास फॅमिली, लोअर मिडल क्लास फॅमिलीमधनं आलेली मुलगी, कॉन्फिडन्स लेवल मी शिकायचं आहे, छोटीशी होती पण शिकायचं आहे, पण मला बाईक घेऊ देणार नाहीत, मला स्कूटी घेऊ देणार नाहीत, मला फॅमिलीत सांगायचं पण नाहीये आधी, अशा पण असतात. किंवा मी विचारून सांगते, मग फॅमिलीवाले काय बोलतील, म्हणजे नवरा काय बोलेल किंवा काय, हे पण असतं बऱ्याच जणींचं. सो मग बाईक शिकल्यानंतर त्यांच्यात काय कॉन्फिडन्स लेवल नाही, तुम्ही त्यांना स्वतःवर विश्वास येतो, आत्मविश्वास म्हणतो ना, कारण तुम्ही एखादी गोष्ट आत्मसात करतात तेवढ्या दिवसामध्ये आणि तुम्हाला हे माहिती नसतं की तुम्ही ते करू शकता. आणि ते एकदा आत्मसात केल्यावर, मी लग्न झालेल्या बायकांचं म्हणेन तर त्यांना डिपेंडन्सी, जशी मी बोलली, त्यांची कम्प्लिटली जाते काही प्रमाणात, की त्यांना डिपेंडेंट राहावं लागत नाही कुठे जायचं असलं तर. तसं मुलींमध्ये म्हटलं तर त्यांना आता हल्ली लॉंग डिस्टन्स वगैरे राईड, तर त्यामुळे त्यांना एक कॉन्फिडन्स लेवल येतं, आत्मविश्वास वाढल्यामुळे त्यांचं डिसिजन मेकिंग म्हणजे थोडं प्रमाण त्याचंही वाढतं किंवा फॅमिलीत ते बोलू शकतात. आजकाल आपण गुढीपाडव्याला वगैरे बघतो, गिरगावमध्ये बाईक रॅली निघते आणि दर वर्षी मी तिथे बुलेटची संख्या वाढताना पाहतो. तुझं कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यामध्ये? काही काही जणी फक्त त्याच्यासाठी पण शिकायला येतात की त्या रॅलीला जायचं आहे आम्हाला आणि बुलेट शिकायचीच आहे, म्हणजे चालवायची आहे. आणि आता काही प्रमाणात थोडं काही जणी फॅड पण आहे की जायचं आहे त्या रॅलीला, रॅली खूप छान आहे, ते तिकडे सगळं तयार होऊन वगैरे येतात, बुलेटवर बसतात, नऊवारी वगैरे नथ वगैरे घालून, तर त्यांना एक वेगळा आनंद मिळतो, त्यांना एक वेगळा कॉन्फिडन्स मिळतो, त्यांना म्हणजे असं काहीतरी वेगळं केल्याचं एक जो फील आहे ना, ते आहे तिकडे. तर माझे स्टुडंट जातात बऱ्यापैकी. अच्छा. हो. वाव. तू बाईकवर असं लांब कुठे गेलीस का मुंबईच्या बाहेर? सुरुवात मुंबई पनवेल, मुंबई पुणे, मुंबई गोवा, कर्नाटक का, साऊथला गेले आहे, देन नॉर्थ म्हणजे हिमाचलमध्ये, उत्तराखंड आणि हिमाचल साईडला वगैरे. सो लॉंगेस्ट ड्राईव्ह जे आहे ते किती वेळ केलंयस आतापर्यंत? 1600 किलोमीटर 24 तासामध्ये केलेलं. दॅट इज, तो एक रेकॉर्ड असतो, LDR
24 तास, लॉंग डिस्टन्स रायडर्स म्हणतात त्याला. हा. तर तो 24 तासामध्ये तुम्हाला 1600 किलोमीटर करायचं असतं. तर बापरे. आणि नॉनस्टॉप. सो 24 तास हा, तू फक्त नॉनस्टॉप. राईड करायचं आणि पेट्रोल ब्रेक्स असतात हा. आणि टॉयलेट ब्रेक्स ऑब्विसली येस. तेवढेच. बापरे. आणि कुठून कुठे गेलीस तू? पुण्यावरनं सुरुवात केली मी आणि पुणे टू बँगलोरला गेले होते आणि बँगलोर टू पुणे बॅक. तर सो पाठी म्हणजे पिलियन काय म्हणतात तुम्ही त्याला? पिलियन ना? हो. नाही ही सोलो राईड पण नाही सांगणार. माझ्याबरोबर एक होते देवजित सहा म्हणून. तर ते होते आणि मी म्हणजे ते त्यांच्या बाईकवर होते, मी माझ्या बाईकवर, आणि असे आम्ही ती राईड केली. आणि जेव्हा ती राईड करत होते म्हणजे तेव्हा त्याला एन्ड्युरन्स राईड म्हणतात किंवा तुम्ही नॉनस्टॉप चालवत असता. तुम्हाला फक्त फूड ब्रेक पण म्हणजे तुम्ही जास्त वेळ घेऊ शकत नाही कारण तुम्हाला माहीत नाही पुढे काय. आणि पुण्यापासून जेव्हा आपण सुरुवात करतो तिथे खूप डायव्हर्जन्स आहेत पुढे गेल्यावर. तर तिथलं ट्रॅफिक, तिथलं वेदर, आणि जेव्हा मी केलं होतं तेव्हा पाऊस, आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा पावसाचे दिवस सुरू झाले होते. 2015मध्ये मी केलं होतं. तर ते पावसात किती स्पीडनी चालवायचे किंवा काय, किती स्पीडनी पाऊस आला किंवा काय, त्या ह्याच्यामध्ये आपण कसं चालवू शकतो. बरं रात्रीचं चालवायचं तर किती कसं म्हणजे व्यवस्थित तुम्हाला चालवावं लागतं. इट्स अ हायवे, कारण हायवेला ट्रक्स खूप मोठ्या प्रमाणात असतात. तर त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला म्हणजे एक अंदाज थोडका बांधलेला असतो. पण त्या हिशोबाने तुम्हाला तो एक स्पीड म्हणजे 100 किलोमीटरचा स्पीड हा मेंटेन करणं, कारण आम्ही ते एक मशीन लावलेलं होतं त्यामुळे माझा तो 100चा एक स्पीड मेंटेन करावा लागतो तुम्हाला. कुठे कमी जास्त होतंच ऑब्व्हियसली, पण तो असतो. सो पुण्यावरून बेंगलोरला गेलीस आणि बेंगलोरला काय फक्त असं शिवून? हां, तिथे एक पेट्रोल पंप येतो ठरलेला, तिथे पेट्रोल भरायचं आणि परत उलटं निघायचं बस. हां, बेंगलोरला सॅल्यूट करून पुण्याला. तेच बोले, हे एन्ड्युरन्स राईड आहे की तुम्ही किती अडचणी, म्हणजे एन्ड्युरन्स राईड यासाठी बोलेन की तुम्ही 24 तास नॉनस्टॉप चालवता. तशी 36 तासाची पण असते, पण मी 24 तासाची केलेली आहे. याच्यामध्ये एन्ड्युरन्स यासाठी बोलेन की बॉडी तुमची कॉन्स्टंट एका बाईकवर असते आणि तुम्ही त्या पोझिशनमध्ये चालवत असतात. ओके, त्यासाठी ते एन्ड्युरन्स आहे. रात्रीचे चालवतात, दुपार सकाळ, म्हणजे ती 24 तास तुम्ही कॉन्स्टंट चालवता आहात ती. तर त्यामुळे तुमची बॉडी काय रिॲक्ट करते काय. आणि माझा मेजरली प्रॉब्लेम होता म्हणजे झोप. हो, मला खूप झोप येते. 10 वाजले 10:30 वाजले का मला खूप झोप येते. तर माझा तेच प्रॉब्लेम होता की जर रस्त्यात मला झोप आली तर मी काय करणार आहे, म्हणजे माझा टाइम अप होतो. बापरे. तर मी माझ्या मित्राला ऑलरेडी सांगितलेलं की माझा हा प्रॉब्लेम आहे, जर झालं तर तू कंटिन्यू कर, मी ब्रेक घेईन जिकडे असेल तिथे, मग मी बघीन कसं काय माझं बघू, मी ब्रेक घेऊन 15-20 मिनिटाचा मी पुढे येईल. तर तो बोला असं काही करायचं नसतं. आणि आम्ही राईडच 10ला सुरू केली रात्री पुण्यापासून. आणि देन आय वॉज गुड. एकदा चालू बाईक सुरू झाली का मग देन आय एम फाईन. इट्स अ मेडिटेशन. खूप छान. बाईक चालवल्याने तुमचा मनावर काय परिणाम होतो? मेडिटेशन ऑन 2 व्हील्स म्हणतात ना, असं इतकं वेगळंच फिलिंग असतं. खूप छान वाटतं. हो, खूप मस्त. पण असं कोण म्हणतं की काय हे कुठनं वेळ? हो, असे बोलतात ना, कुठे नुसते चालवत बसतात, किती तास जातात, का जायचं याच्यानं, आहे ना आपल्याकडे दुसऱ्या गोष्टी. पण जोपर्यंत तुम्ही चालवून नाही बघत स्वतः, जोपर्यंत तुम्ही ती गोष्ट एक्सपिरियन्स नाही करू शकत, ते तुम्ही गाडीने पण जाऊ शकता, पण जे बाईकवर चालवून तुम्ही ज्या गोष्टी करतात आणि जे ते एक्सपिरियन्स करतात, ती जी हवा तोंडावर तुमच्या येते किंवा ते वेदर, तुम्ही तिथे असता त्या क्षणी चालवत, तो जो म्हणजे अनुभव आहे तो मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. क्या बात आहे. पण हे जे 24 तास एन्ड्युरन्स राईड जे तू म्हणतेस, स्वतःची एक एन्ड्युरन्स टेस्ट पण झाली, फिजिकली आणि मेंटली बोथ है ना. कम्प्लीट जेव्हा केलंस 24 तास नॉनस्टॉप, तर त्यावेळेला फील काय होता? तो फील खूप अमेझिंग होता. मी तो शब्दात नाही तुम्हाला सांगू शकत, कारण त्याच्यातलं मला त्यासाठी एक गोष्ट तुम्हाला आधी सांगावी लागेल. हा जो रूट आहे तो मला रेग्युलर रूट नव्हता माझा. आम्ही त्याला शॅडो रायडिंग म्हणतो. ओके, तर तो पुढे माझा जो मित्र होता तो पुढे चालवता. ही इज अ गुड रायडर, तो पण पुण्याचाच आहे. तर तो पुढे होता, मी फॉलो करत होते. एक अशी वेळ आली की तो पुढे निघून गेला आणि काहीतरी झालं की मी थांबले होते साईडला.
तो पुढे निघून गेला कोल्हापूरच्या इथे. आणि मी कॉल करते, ही इज रायडिंग. त्यावेळेस मी ते असं आम्ही काही लावलेलं नव्हतं मशीन्स, त्यामुळे त्यांनी एका ठिकाणी थांबल्याला मला कॉल केला. कोल्हापूरच्या अलीकडे मी होते आणि तो कोल्हापूरला पोहोचला होता. तर तो बोला की हे बघ आपल्याला राईड कंप्लीट करायची, मला माहीत नाही तू कुठे आहे. म्हटलं हो मलाही नाही माहिती आहे मी कुठे, पण मी सरळ सरळ येणार आहे, तर तू थांब मी पोचते तिथे. तो बोलला ती राईड तेवढ्या वेळात कंप्लीट करायची असते. म्हटलं हो, पण तू थांब, त्यानंतर मी तुला शॅडो रायडिंग करेन, त्यानंतर आपण जाऊ, पण तेवढ्या वेळ फक्त माझ्यासाठी थांब. त्यानंतर जे चालवलंय तेव्हा पाऊस होता, चिखल होता, ट्रॅफिक सगळं त्यातनं जे काढलंय. आणि शेवटी असं होतं ना की असं वाटतं की आता काळोख होतोय, मला टाइम नाही बघता येते बिकॉज आय एम ऑन बाईक. तर मला माहित नाहीये ती मी माझी राईड कंप्लीट. आणि एक क्षण असा आला होता की ते पुण्याच्या इथे त्या अलीकडे ते मिसळचे सगळे स्टॉल्स वगैरे असतात. मला वाटलं की 11 वाजले असतील आता आणि माझंच गेला तो रेकॉर्ड, असं झालं माझं. आणि मला एवढं वाईट वाटत होतं तिकडे जाताना ऑन द वे. आणि नंतर तेवढ्या टाइमात आमची झाली होती, रादर आम्ही 15 मिनिटं आधी ती कंप्लीट केली होती राईड. 24 तास. क्या बात आहे, क्या बात आहे. कुठली बाईक होती ती चालवती? CBR 125cc हिरोची बाईक होती. आणि माझी स्वतःची बुलेट आहे 350cc थंडरबर्ड. आणि मी सांगितलं होतं म्हणजे ज्यांच्याबरोबर मी राईड केली त्यांना मी सांगितलं होतं की मी माझीच चालवणार आहे, पण माझ्या बाईकचं व्हायब्रेशन्स खूप आहेत, थंडरबर्डचे व्हायब्रेशन खूप आहेत, त्यामुळे ती 24 तास चालवणं. तो बोलला की मला असं वाटतं की तू ट्राय घे. तर याच्यासाठी आदल्या दिवशी रात्री आम्ही पुण्यावरनं गेलो, जवळजवळ 70 किलोमीटर्स मी ती CBR चालवली 125cc. स्टील आय डिड नॉट. मी जेव्हा चालू केली तेव्हा पण मला माहिती होतं की मला ह्याच्यावर चालवायचीच नाही, मी माझीच चालवणार आहे. पण तो फक्त त्याच्या शब्दाखातर मी गेले. 70 किलोमीटर आम्ही गेलो आणि परत आलो. आणि म्हटलं ठीक आहे, आवडली मला आणि कम्फर्टेबल होती. मला वाटलं ती जी पोझिशन असते बुलेटची माझी अशी अपराईट पोझिशन आहे, कारण ती क्रुझर आहे आणि ह्याच्यात थोडी लीन आहे, तर मला वाटलं माझ्या बॅकवर प्रेशर येईल, तर मला नाही जमणार ती. पण आय वॉज व्हेरी कम्फर्टेबल ऑन दॅट बाईक, सो आय डिड इट ऑन दॅट बाईक. हो, ती अशी म्हणजे हा थोडंसं मला असं वाटतं बकेट लिस्ट फिल्ममध्ये माधुरी दीक्षित हे चाललं. मग तसं तुला आता तू मुंबईतच राहतेस आणि बायकिंग करतेस, त्यामुळे तुझी कीर्ती सगळीकडे पोहोचली असेल. बॉलिवूडमधनं तुला कोणी बोलवलं नाही का आजपर्यंत? शिकवते मी, काही जणांना शिकवलं पण आहे, जसं सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी. परत ते फॅमिली मॅनमध्ये ते कुरेशी म्हणून आहेत, हाशमी, सॉरी नॉट कुरेशी, हाशमी म्हणून आहे. तर त्यांना स्कूटी शिकवली आहे सोनाक्षीला आणि हुमाला बाईक्स शिकवली आहे. आणि तू त्यांना स्वतः शिकवते, ट्रेनिंग दिलंस? हो, मी आणि माझी एक मैत्रीण आहे शीतल बिडे, शी इज ऑल्सो वेल नोन रायडर. तर जेव्हा यांचं ट्रेनिंग असतं तेव्हा मला दोघींना जावं लागतं, कारण आम्ही एक पर्सन नाही, कारण देन इट इज लाईक त्यांना काही पडझड झालेली आपण ती रिस्क घेऊ शकत नाही, त्यासाठी आम्हाला दोघीही जातो आणि दोघी मिळून. कुठे शिकवली गाडी त्यांना? मुंबईतच, काही खार एरियामध्ये, काही सांता क्रूजला आणि काही बँड्राला. सो असं काय कसं एक्सपिरियन्स सोनाक्षी सिन्हाचा? अमेझिंग एक्सपिरियन्स ॲक्च्युली स्पीकिंग. जसं आपल्या इथे जे क्रिएट असतो बबल की ही चांगली नसेल किंवा काय, आणि आपण ते बघत असतो, PR जे करतो तेच बघतो, की त्यामुळे असं फारशी काही आवडायची नाही. बट मी जेव्हा तिला भेटले तर जेम ऑफ अ पर्सन, इतकी छान आहे, डाऊन टू अर्थ, एकदम खूप छान स्वभाव, वेळेत येणं, म्हणजे पंक्च्युअलिटी म्हणाल तर ती माझ्या 5 मिनिटं आधी येऊन ती तिथे असायची. क्या बात आहे. आणि बोलणं आणि जे म्हणजे एखाद्याचं लहानपणापासून त्यांना जे संस्कार असतात ना ते दिसतात, म्हणजे खूप छान. जरा उद्धटपणा नाही, काही स्टारडम नाही, नथिंग. इतकं डाऊन टू अर्थ आणि इतकी छान आहे ती, म्हणजे माझा पूर्ण पर्स्पेक्टिव्ह इथून ते असा पूर्ण बदलला, असा झाला. असं वाटलं असे त्यांना खूप ॲटिट्यूड आहे किंवा काय असं वाटतं त्यांना बघून, पण असं काही नाही. वाव. मग हे काय त्यांनी कुठल्या प्रोजेक्टसाठी शिकवलं? त्यांनी प्रोजेक्टसाठी केलेलं, त्यांची वेब सिरीज येणार होती, त्याच्यासाठी त्यांचा इन्स्पेक्टरचा रोल होता, तर त्याच्यात त्यांना चालवायची होती बुलेट. ओके. आणि हुमा कुरेशीला कशासाठी शिकवलंय? ती सोनाक्षीची मैत्रीण आहे, तर तिने शिकल्यावर हिने तिला विचारलं, मग तिने मला डायरेक्ट फोन केला की तू शिकवतेस ना? म्हटलं हो. तर बोलते मला पण शिकायचे, मग तिला शिकवलं. ते पण प्रोजेक्टसाठी, फिल्म? नाही, तिने असंच शिकली. त्यांना राईडला जायचं होतं, त्यांचं फ्रेंड सर्कल आहे आता, तर त्यांना छोट्या छोट्या राईड्सला जायचं, म्हणजे त्यासाठी तिने शिकले. वाव. हे सगळं राईड, जसं तू मगाशी म्हणाले की आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ते आपल्याला एक्सपिरियन्स येत नाही.
तसं स्पोर्ट्समध्ये हम्म. ट्रेकिंगचं पण असं म्हटलं जातं. हो तर ट्रेकिंगची वगैरे आवड आहे का तुला? हो खूप आवड आहे. आणि बऱ्याच गोष्टी बकेट लिस्ट म्हणतो आपण, जसं Bucket. आपल्याला आधी जमत नाही, सो त्या गोष्टी आपल्याला जमत नाही. कारण माझं लग्न 20व्या वर्षी झालं. हां. देन एक आफ्टर अ इयर आय हॅड फर्स्ट किड. तर त्यानंतर बऱ्याचशा म्हणजे तुम्ही संसारात असतात, हां. त्यानंतर तुम्हाला सर्टन गोष्टी करता येतात, सर्टन गोष्टी तुम्हाला नाही करता येत त्यावेळेस. मग त्या सुरू करता येतात नंतर आयुष्यात. तर मी आता गेले 2-3 वर्षापासून ट्रेकिंग करते. एक ग्रुप जॉईन केलाय वीकेंड ट्रेकर्स म्हणून, बरं. त्यांच्याबरोबर ट्रेकिंगला जाते. खूप छान आहेत. ट्रेकिंग पण करते? हो. बायकिंग झालं, ट्रेकिंग झालं. हे तुझा नवरा ही मुलाखत बघतोय. तू घरी कधी असतेस मग? खूप वर्ष घरी होते ना, हां. आता थोडं बाहेर पडायचं ना. क्या बात आहे. आणि एक बाई म्हणून, एक बाई पण आणि एक आई पण सांभाळून एखाद्या बाईला स्वतःचं पण एक जगणं असतं, तिच्या इच्छा आकांक्षा असतात, तर त्या प्रत्येकीने थोड्या प्रमाणात जोपासायला पाहिजे. कारण आयुष्याच्या शेवटी तुम्हाला असं नाही वाटायला पाहिजे की मी हे मला आवडतं आणि मी हे केलं नाही आहे. तर तुम्ही सगळं जपू शकता, तुमची फॅमिली तुम्ही अख्खी जपून ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात. हां, पण तुम्हाला तुमचा फॅमिलीचं सपोर्ट त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुझा नवरा तुला सपोर्ट करतो? नवरा, सासू, माझी आई, हां. इट्स लाईक असे सगळे सपोर्ट करतात खूप. पण मग संसारात पडल्यानंतर मी मुद्दाम हा शब्द वापरतोय, संसार सुरू केल्यानंतर पेक्षा हा शब्द वापरला जातो बायकांकडून. एकदा संसारात पडलं की आपल्या आवडीनिवडी सगळ्या बाजूला ठेवायच्या. बरोबर आहे. आणि आपल्या घरच्यांना काय लागतंय, आपल्या नवऱ्याला काय लागतंय, आपल्या सासूला काय लागतंय, मुलांना काय लागतंय, बरोबर आहे. तेच बाईचं धर्म आहे. तसंच असतं प्रत्येक. तुझं काय मत आहे याच्यावर? माझं मत मी आत्ताच मला बोलले की करायला लागतं ते, आणि करावं प्रत्येकाने. काही वर्ष तुम्हाला तुमच्या मुलांना देणं गरजेचं आहे, काही वर्ष तुम्हाला तुमच्या फॅमिलीला देणं गरजेचं आहे. तर एकदा तुमची मुलं मोठी होत गेली की ते त्यांचं ते बघू शकतात थोड्याफार प्रमाणात. म्हणजे तुम्ही त्यांना पूर्ण डिपेंडंट बनवू नका. जी डिपेंडन्सी आहे तुमच्यावर, फॅमिलीला एकदम डिपेंडंट बनवू नका. प्रत्येकला प्रत्येक गोष्ट जमत असते, मग तुम्ही त्यांना प्रत्येकाला तुमच्यावर एकदम डिपेंडंट बनवू नका. आपण मी नसले तर ही गोष्ट होणारच नाहीये असं प्रत्येकीला जे फिलिंग आहे ना, त्यातनं थोडं बाहेर या. करू शकतात तुमची मुलं. हो ना, करू शकतात. तुमचं नवरा पण काही गोष्टी सांभाळू शकतो. जेव्हा जसं आता मी नसीन, तो नसेल तेव्हा मी सांभाळते ना, मग मी नसेल तेव्हा त्याचेही काम आहे थोडंफार तूही बघावं. सो हे प्रत्येक घरात झालं पाहिजे थोड्याफार प्रमाणात. पण मग तुझं म्हणणं आहे की प्रत्येक स्त्रीने स्वतःची एक बकेट लिस्ट केली पाहिजे? करायला पाहिजे. म्हणजे बकेट लिस्टपेक्षा मी सांगेन तुमच्या आवडीनिवडी. एखादं कोणाचं गायन असू शकतं, कोणाची चित्रकला असू शकते, कोणाचं काहीही. म्हणजे छोट्यातली छोटी, इट्स नॉट नेसेसरी काय हाय एंड गोष्टी सगळ्या मोठ्या प्रमाणातच, पण काहीतरी छोट्यातल्या छोट्या गोष्टी तुमच्या असू शकतात ज्या तुम्हाला वाटतात की तुम्ही कराव्या आणि तुम्ही करत नाहीये किंवा वेळ मिळत नाहीये तुम्हाला. थोडासा एक विकेंडला थोडाफार 1 तास काढा, 2 तास काढा. तशी हळूहळू सुरुवात करा. सवय लागते मग फॅमिलीला पण की हा नाही, हा 1 तास तिचाच आहे. पण बायका असं खूप म्हणतात की माझा सकाळी उठल्यापासून जो हात चालू असतो ते झोपेपर्यंत माझा हात थांबत नाही, मला वेळच मिळत नाही. बरोबर. मग ह्याला काय सांगशील तू? याला मी असं सांगेन की हे सगळ्यातनं मी गेलेली आहे. सगळ्यांना गेलेले आहे, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. पण आता काय होतं, ह्या जर सगळ्या गोष्टी मला करायच्या तर कुठेतरी मला एक सांगावं लागते की ही गोष्ट मला आज नाही जमत आहे. तर त्यासाठी पर्याय तुम्हाला निर्माण करावे लागतात. त्यासाठी तुम्हाला स्वतःसाठी उभं राहावं लागतं, फाईट करावं लागतं, आणि ते करणं गरजेचं आहे. मी नाही फाईट करणं म्हणणार नाही, तुम्हाला स्वतःसाठी उभं राहावं लागतं. त्यासाठी तुम्हाला सांगावं लागतं, तुम्हाला समजावं लागतं, समजवावं लागतं. माझ्यावरच सगळं घर अवलंबून आहे, मी नाही केलं तर सगळं थांबेल, या भावनेतून बाहेर यायला पाहिजे. हो, मी नाही म्हणणार पूर्णपणे, पण थोड्याफार प्रमाणात तुम्ही करू शकता. ते प्रत्येक ऍटलीस्ट सुरू करू शकता. आणि त्यासाठी बाईक चालवा. शुभांगीकडे या, बाईक शिका. येत असेल तर आपली आपण चालवायला शिका, नाही का? नक्की. माझी बहीण आहे माधुरी भोर. मी आता कॅमेरासमोर पहिल्यांदा सांगतोय. माझी मुंबईत बहीण राहते. अच्छा. माधुरी भोर तिचं नाव आहे. माधुरी लहू भोर, लालबागला राहते. अच्छा. ती 10वी झाली आणि तिचं लग्न झालं. तिची 10वी झाली आणि तिचं लग्न झालं. मग तिला लगेच मुलगी झाली. हे सगळं करून आता तिची 2 मुलं मोठी झाली. मुलीचं लग्न झालं, तिचा संसार, मुलगा आता त्याचं लग्न.
तिचा नवराही आता रिटायर झाला आणि त्यानंतर तिनं डान्स क्लास जॉईन केला अरे वा. दादरला. अरे वा. आणि तिचा आता ग्रुप आहे आणि तिच्या ग्रुपमध्ये सर्वात तिच्या बरोबरची जी स्टुडंट आहे 80 वर्षाची आहे. सो अशा सगळ्या बायका ते एकत्र येऊन डान्स करतात आणि त्यांचे स्टेज शो असतात. मग मी पुण्यावरून येतो ते तिचे डान्स बघायला, मस्त शिट्टे वाजवायला. खूप छान वाटलं ऐकून. तर आपले छंद जोपासले पाहिजेत. बरोबर. पु ल देशपांडेंनी असं लिहून ठेवलंय की आपल्याला जगण्यासाठी काम केलं पाहिजे, पण जगता जगता आपण चित्र, शिल्प, साहित्य, कला, क्रीडा बरोबर याच्याबरोबर मैत्री केली पाहिजे. अगदी. कारण आपण आपलं काम जे आहे ते आपलं पोट भरतं, पण साहित्याशी किंवा कलेशी केलेली मैत्री तुम्हाला का जगायचं हे शिकवून जातं. बरोबर आहे. शुभांगी, इतकं सगळं ते मल्टीटास्किंग तू करतेस आणि ह्या सगळ्यामध्ये मुलांकडे किंवा मुलांचं तुझं मुलांबद्दल काय सांगशील? मुलांचं म्हणजे मी जसं बोलले तुम्हाला की तुम्हाला त्यांना वेळ द्यावाच लागतो. जसे जसे ते मोठे होतात तसे तसे आपण पण त्यांच्याबरोबर ग्रो होत असतो, म्हणजे त्यांच्याबरोबर, आणि ते आपल्याला बघत असतात आपण काय करतो, कसं हँडल करतोय कुठच्या गोष्टीत, आणि त्यांना आपण कुठच्या प्रमाणे इन्स्पायर करू शकतो, त्यांना कुठच्या प्रकारे आपण काही पॉझिटिव्हनेस देऊ शकतो. तर ते तुमच्याकडे बघून बऱ्याच गोष्टी शिकत असतात. तर मुलांना आईकडे बघून, म्हणजे कॉन्फिडन्स लेवल, मुली आहेत मला 2, माझी मोठी मुलगी 26 वर्षाची आहे, छोटी मुलगी 17 वर्षाची आहे. ऑन कॅमेरा सांगते शुभांगी, क्या बात आहे, ग्रेट. वाटत नाहीये बघून तुझ्याकडे, तुझी मुलगी 25-26 वर्षाची आहे, बट येस, प्लीज कॅरी ऑन. थँक्यू, धन्यवाद. तर ते आपल्याकडे बघत असतात. आपल्याला माहिती, आपण बोलतो सबकॉन्शियसली, तसं त्यांचं लक्ष असतं. त्यामुळे तुम्ही त्यांना काय इनपुट्स देता, तुम्ही त्यांना काय पॉझिटिव्हली शिकवता. अभ्यास तर असतोच, पण अदरवाईज पण तुमचं डेली जे घरातलं वावरणं असतं त्यातनं पण जर तुम्ही स्वतःच्या बाबतीत कॉन्फिडंट नसाल तर मग तो त्यांच्याकडे कुठे येणार. हे खूप, ह्या गोष्टीचा खूप फरक पडतो. तुझ्या मुलीने तुझं बघून तुझ्या पावलावर पाऊल ठेवलंय का? हो, चालवते ती पण मोटरसायकल. तिने स्वतःच घेतली. ती आता जॉब करते तर तिने स्वतःची बुलेट घेतली स्वतः आणि मुंबई टू मनाली गेली होती. फर्स्ट मला थोडंसं धक्का होता तो, म्हणजे तिला एवढ्या लांब पाठवायचं की नाही. क्या बात आहे. पण तिने गेली आणि खूप छान म्हणजे सगळं केलं. सो मुलीने पण तुझ्या बुलेट घेतली, पण बुलेट गाडी बघितल्यानंतर अशी ती मस्क्युलर गाडी आहे, बनवणाऱ्यांनी पण ती पुरुषच चालवणार असं म्हणून ते डिझाईन केली आहे का? बरोबर आहे. मग तुम्ही बायका कशी हँडल करतात? नाही, तसं काही नसतं. सगळं आपले इट्स ऑल हिअर. अच्छा. आपण जर आपला विचार बदलला किंवा आपण आपलं थिंकिंग, म्हणजे जो विचार करायचा पद्धत आहे ती बदलली आणि तुम्ही स्वतःला जर स्ट्रॉंग समजत असाल मेंटली आणि फिजिकली, तर तुम्ही डेफिनेटली करू शकता. आणि त्याच्यासाठी हाईट, बॉडी आणि ह्याचा म्हणजे असा क्रायटेरिया फारसा नसतो. असं काही नसतं. नाही, म्हणजे उंची कमी असेल एखाद्या मुलीची तर ती बुलेट चालूच शकणार नाही असं काही नाही. असं काही नाही. मी 4'11" वगैरे हाईट असलेल्या मुलींना पण शिकवली. आणि माझी एक पुण्याची मैत्रीण आहे, माझे मोस्टली सगळ्या पुण्याच्या मैत्रिणी आहेत रायडर्स. तर ती तिची हाईट खूप कमी आहे, तर तिने ती सीट ऍडजस्टमेंट करून देतात ते तुम्हाला. तुम्ही खाली करून घेऊ शकतात किंवा तुम्ही, तर त्या गोष्टी होऊ शकतात. किंवा तुम्ही शूज थोडेसे वेगळ्या प्रकारचे बनवून घेतले तर त्या गोष्टी होऊ शकतात. तर असं नाहीये की कुठची गोष्ट अशक्य आहे की हाईटमुळे किंवा आपल्या बॉडीमुळे, पण तुम्हाला स्वतःचा आत्मविश्वास असायला पाहिजे की मी करू शकेन. पण तसंही बायकांमध्ये एक फिजिकल आणि मेंटल स्ट्रेंथ जास्त असते असं म्हणतात. बरोबर आहे. ती डेव्हलप होते आणि अजून शिकता शिकता. हो, अगदी. क्या बात आहे. कित्येक बायकांना घरात जरी त्यांना बरं नसेल, आजारी पडल्या तरी घरची कामं त्या झोपून न राहता करतात, करावीच लागतात. सॅल्यूट आहे अशा सगळ्या बायकांना. माझ्या बायको सकट सगळ्यांना सॅल्यूट करतो मी. शुभांगी, आता ह्या सगळ्या तू बायकिंगबद्दल बोललीस, ट्रेकिंग पण आता तू सुरू केलेलं आहेस. मला असं समजतंय की तू स्पोर्ट्समध्ये पण काहीतरी, तिथे पण काहीतरी म्हणजे काहीतरी टॉपची हाईट गाठलेली आहेस. नाही, ते मी आवड होती आधीपासून. जसं बोलले, आधी काही गोष्टी करता येत नाही तुम्हाला. सो मला मार्शल आर्ट्समध्ये खूप इंटरेस्ट होता. लहानपणी थोडी वर्ष एक कराटे असं शिकले. त्यानंतर 28 इयर्सची असताना मग मी किक बॉक्सिंग जॉईन केलं. मुआ थाय म्हणतात त्याला. किक बॉक्सिंग? हां, मुआ थाय. एज ऑफ 28 मी ते सुरू केलं. मी काही वर्ष केलं ते. आणि त्याच्यात मी म्हणजे नॅशनल
खेळले होते, म्हणजे स्टेट लेवल 2दा गोल्ड आणि 1दा ब्रॉन्झ नॅशनल आहे. आणि आता रिसेंटली म्हणजे मी रनिंगमध्ये मला फार इंटरेस्ट होता, म्हणजे शॉर्ट डिस्टन्स 100 मीटर्स वगैरे तुम्ही म्हणाल तर. पण आपण म्हणतो ना आपल्याला एक गायडन्स नसतो, तर माझी मुलगी स्वतः जाते, समर्थ व्यायाम मंदिर म्हणून आहे, तर तिथे मला कळलं की 30+ to 100च्या एज ग्रुपसाठी पण ह्या कॉम्पिटिशन्स असतात. अच्छा. तर मला जेव्हा कळलं तेव्हा मी खूप आनंदात झाले. मग मी ते स्टेट लेवल खेळायला सुरू केलं. जवळजवळ 100 मीटर्स रन करायचे मी. तर ते केलं तर मला सिल्वर मेडल वगैरे त्याच्यात झालं, म्हणजे 4 वर्षापूर्वी. त्यानंतर आता मध्ये माझा ॲक्सिडेंट झाला आत्ताच रिसेंटली, लाईक 6 महिन्यापूर्वी. तर मला रनिंग करता येईना, मला लिगमेंट टेअरचा थोडासा इश्यू झाला. ॲक्सिडेंट म्हणजे पडली खालती. तर बाईकवरनं नाही, जिन्यावरनं धडपडले. तर ते लिगमेंटचं थोडंसं जरी हे झालं तरी तुम्ही फास्ट नाही धावू शकत. 100 मीटर्स म्हणजे यू हॅव टू रन व्हेरी फास्ट, तर ते नाही होऊ शकत. तर मग मी काय करू, मी माझ्या सरांना विचारलं, तर ते बोलले तू थ्रोच्या इव्हेंट्स आहेत, तर ते थोडंसं थ्रोच्या इव्हेंटसाठी तुमचे शोल्डर स्ट्रॉंग पाहिजे, मग त्याच्या वेगळ्या एक्सरसाइज. मग ते सुरू करून आता स्टेट लेवल मी खेळले आणि आता नॅशनल्समध्ये मला 2 ब्रॉन्झ आहेत, शॉर्टपुटमध्ये, डिस्कस थ्रोमध्ये आणि हॅमर थ्रोमध्ये मला गोल्ड मिळाला. म्हणजे त्याला काय गोळा फेक, थाळी फेक आणि हॅमर थ्रो म्हणजे भाला फेक नाही. हॅमर थ्रो म्हणजे अशी एक साखळी असते, त्याला पुढे 4 किलोचा गोळा असतो, तो घ्यायचा, फुल फिरवायचा आणि जेवढा लांब फेकता येईल तेवढा फेकायचा. तू आयुष्यात असं 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 करून काय काय फेकलंयस ग? क्या बात आहे. म्हणजे 40 वर्षाच्या पुढच्या व्यक्तीनं जनरली आता लोक आता गुडघे दुखतायत किंवा आता काही शरीर साथ देत नाही आपल्याला पहिल्यासारखं, आणि इकडे पहा शुभांगी मांजरेकर स्टेट लेवलला गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आणि वेगवेगळे स्वतःचेच विक्रम मोडतीये. तुझ्याकडे किती, तुला जास्त तास दिलेत का देवानी? नाही. 24 तासामध्ये तू काय काय करतेस? थोडं सगळं करून जमतं. आणि ह्याच्याच बरोबरीने तुझं कुटुंब पण आहे. हो, असं नाही की त्यांच्याकडे दुर्लक्ष करून नाही चालत. मी तेच सांगते, वर्षातनं काही दिवस मी बाहेर असते, म्हणजे जेव्हा माझी राईड असते लॉंग डिस्टन्स, तर मी सांगितलेलं असतं 15 दिवस मी नाही आहे, तेवढं मॅनेज करा. क्या बात आहे. मग ते करू शकतो. पण मग हे सगळं तू करत असताना तुला काही लोक नावं पण ठेवत असतील की? हो, प्रेमात ठेवतात एकदम. हो ना? खूप लोक प्रेमात आहेत अशी. तुझे हितचिंतक खूप आहेत का? खूप जास्त. पण तसेच काही सपोर्ट करणारे पण खूप आहेत. पण तू सपोर्ट करणाऱ्यांकडे जास्त पाहत असशील, नाही का? की काय कोणी सांगितलंय उद्योग हे करायला? आता काय नवीन ना, आता ह्या वयात कशाला या गोष्टी करायच्या आहेत? म्हणजे हातपाय तुटले तर काय होणार? रनिंग कशाला करायचंय? बाईक कशाला न्यायची? आणि हायवेला किती गाड्या असतात, काय काय ऐकतो आपण, तू कशाला जातेस, असे सल्ले देतात का? हो, झाले ते आता देऊन खूप झाले. आता त्यांना कळलं नाही ऐकत. हे कोणाचं ऐकणार नाही. अगर मैंने ठान ली तो मैं किसी की नहीं सुनती. हो, नाही असं नाही आहे, पण वाटतं करावं असं तर करावं ना. क्या बात आहे. पण असं आहे ना की स्वतःच्या मर्जीने एक आयुष्य जगते आणि त्यातून तुला जर आनंद मिळत असेल, हो, आणि तुझी फॅमिली जर तुझ्यासोबत असेल, बरोबर आहे, तर बाकी कोणाला काय वाटतंय ते काही महत्वाचं नाही. बरोबर. हे वाक्य तुझं आहे, हे वाक्य तुझं आहे, हे तू बोल, एडिट मध्ये घेईन. प्लीज. वेगळ्या प्रश्नाकडे मी जरा येतो. पूर्वीचे तुझे फोटो काही बघताना तुझे असे मोठे केस, मला मोठे केस तुझे होते ना? हो. आता तू केस कापले? माझे वडील वारले तेव्हा मी टक्कल केलं होतं पूर्ण. तर त्यानंतर आता झालं वर्ष. आय एम सॉरी फॉर दॅट. नो प्रॉब्लेम. पण म्हणजे मला ऐकायला आवडेल हे, म्हणजे तुझ्या वडिलांमध्ये आणि तुझ्यामध्ये काय बॉन्ड आणि काय कनेक्ट होतं, या तुझ्या ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स असं म्हणतात. बॉन्डिंग म्हणजे वडील सॉलिड स्ट्रिक्ट होते, 7च्या आत घरात होते. तर माझं जे बऱ्यापैकी जी फ्रीडम आहे ते लग्नानंतरचं आहे. जे मी बोलले तुम्हाला 20 वर्षाची असताना माझं लग्न झालं. लग्न झालं का तू केलं? लव्ह मॅरेज कम अरेंज मॅरेज होतं, म्हणजे घरी पण मुलगा पसंत आहे असं झालं. मग झालं, म्हणजे कळलं घरी, तर ते बोलले की चांगलं आहे, आताच करावं. सो वडिलांचं बॉन्डिंग म्हणजे वडील स्ट्रिक्ट होते, म्हणजे बऱ्यापैकी स्ट्रिक्ट होते, आणि डिसिप्लिन खूप लावला होता त्यांनी. म्हणजे
बऱ्याच गोष्टी करता नाही यायच्या त्यामुळे. जसं मी तुम्हाला बोलले ऑर्थोडॉक्स फॅमिली असते तर तुम्हाला काही त्यामध्ये गोष्टी सगळ्या करता येत इच्छा नाही. अशा दाबून अशा राहिल्या असतात. त्या. हां, तर तो प्रकार होता. पण मला माझ्या सासरच्यांनी म्हणजे माझी सासू सकट माझ्या नवऱ्याने खूप सपोर्ट केला. हां. म्हणजे मुलांना कधी कधी सांभाळणं पण लहानपणी काही मला क्लासेस करायचे असतात किंवा काय तर त्या बघतात, आवर्जून बघतात. म्हणजे अशी सपोर्ट सिस्टीम तुम्हाला असली तर तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता. जनरली वडील गेल्यानंतर मुलगा केस काढतो. मी पहिल्यांदा असं उदाहरण पाहिलं की वडील गेल्यानंतर मुलीने केस काढले. नाही, माझ्या भावानी पण हे केलं होतं, पण मला करावंसं वाटलं स्वतःला, तर मी केलं. आणि वडिलांची एक गोष्ट सांगते. मी आधी RX 100 पासून सुरुवात केली. ती माझ्या RX 135 पासून मोटरसायकल. ती माझ्या नवऱ्याची होती, त्यांनी मला दिली ती. त्यांनी दुसरी बाईक घेतली तर त्यांनी ती दिली मला चालवायला. त्यानंतर माझ्या भावाची चालवत होते पल्सर. त्यानंतर माझा एक छोटासा ॲक्सिडेंट झाला. ओके, तर त्यानंतर माझं लेफ्ट पायाचं माझं ऑपरेशन, लिगामेंट टेअर 2, तर त्याचं ऑपरेशन झालं. आणि त्यावेळेस मी माझी एनफिल्ड बुक केली. तर मला सगळ्यांनी वेड्यात काढलेलं, तुझं डोकं फिरलं आहे का, तू आत्ता रिकवर होतेस आणि तू त्याच्यावर हेवी बाईक घेतली. म्हटलं मी आत्ता नाही घेतली तर परत मला कधीच तो आत्मविश्वास येणार नाही. आणि माझ्या नवऱ्याने मला त्यातनं बाहेर यायला मदत केली, कारण मी बाईकची डिलिव्हरी त्यांनी आणली घरी. मला नव्हतं झेपत. विक्रोळीवरनं आणली ती, त्यांनी आणली घरी. आणि एक दिवस रात्री असंच आम्ही बाहेर पडलो फिरायला, तर तो बोला चालव ना, युनिकॉर्न आहे त्याची, चालव ना. म्हणलं नाही रे, भीती वाटते. तो बोला ती आणली ना आता घरी. घेतली त्या दिवशी रात्री, चालवली, तो कॉन्फिडन्स परत आला आणि मग ह्यानी सुरुवात केली. तर जेव्हा बाईक घेतली, वडिलांचा विषय यासाठी येतो की बाईक जेव्हा नवीन घेतली तर वडील ना बघायची होती, तर त्यांना माहीत नाही कुठची बाईक घेतली. तर ते बिल्डिंगमध्ये आले, खालती बघितली, तर गेले घरी. आईला बोलतात हां बरी आहे तिची बाईक, बरी आहे. पण मला ना ती दुसरीवाली जास्त आवडते, मला ती किती वर्ष घ्यायची होती पण मी घेतली नाही. तर आई बोलली कुठची, नाही बुलेट होती तिकडे, तीच तिची बाईक आहे. अच्छा. तर असं मी सांगितलं नव्हतं त्यांना, सरप्राईज म्हणजे असं. तर कारण बाबा स्ट्रिक्ट होते, ते मी का करतेस असं वगैरे होतं, म्हणून मी ही गोष्ट सांगितली नाही. सरप्राईजपेक्षा जास्त ओरडा बसेल म्हणून. लग्नानंतर पण ओरडे बसायचे आम्हाला. नाही, आय एम शुअर त्या बापाचं मन असं असतं की त्या ओरडण्याच्या पाठीमागे ना काळजी असते, खूप काळजी असते आणि खूप कारणं असतात जे आपल्याला एक सर्टन नाही, आपण थोडे मोठे झाल्यानंतर आपल्याला कळतं की हे असे का वागत होते. आणि जेव्हा आपल्याला मुलं होतात ना त्यानंतर ती खूप जास्त प्रमाणात कळतात. बायकांच्या अनेक आवडीनिवडी असतात. त्याचं जसं तुझी आवड आहे काहीतरी आणि तू त्याचं व्यवसायात रूपांतर केलं, तर बायकांनी काय केलं पाहिजे असं तुला वाटतं? मला असं वाटतं की तुम्ही एक करिअर म्हणून एक तुम्ही अशी एक म्हणजे एक फील्ड तुम्ही चूज करता, राईट. तसंच तुमचं आता काही, चला साधं आता तुमच्या इथे ती फुलं ठेवलेली आहेत, सुंदर आहेत, आर्टिफिशियल आहेत. ओके, फ्लॉवर मेकिंग शिकलं. ओके, एक साधा तुम्हाला बेसिक कोर्स केला आणि तुम्ही घरी तुमचं वीकेंडला तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही त्याच्या छोट्या शिकवण्या घेऊ शकता, त्यातनं तुम्ही अर्निंग करू शकता. किंवा अशा बऱ्याच काही गोष्टी आहे, पेंटिंग आहे. आता बाईक मी जेव्हा चालवायला शिकले तेव्हा मला काहीच आयडिया नव्हती की मी ह्याचे क्लासेस पण घेईन किंवा मी हे करिअरच्या दृष्टीने कधी विचार पण नाही केला, पण ते आपोआप झालं. तर असे बरेच काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही शिकता, तर ते तुम्ही तुमचं करिअरचा जो रूट आहे किंवा पाथ आहे तो तुमचं एक वेगळं असायला पाहिजे. आणि तुमच्या आवडीनिवडीतनं पण तुम्हाला एक इन्कम सोर्स मिळाला पाहिजे की उद्या जसं माझ्या ह्याच्यात झालं की मी जॉब सोडून दिला आणि मी आता हे करते आहे, तसं जर तुमच्या बाबतीत झालं की तुम्हाला देव न करो पण तुम्हाला घरी बसावं लागलं की तुम्हाला नाही जात आहे त्या ऑफिसला, तर तुमच्याकडे एक सोर्स असायला पाहिजे इन्कमचा की तुम्ही घर बसल्या स्वतः काही करू शकता. आणि कुठल्याही वयात आपण कुठच्याही वयात तुम्ही काहीही सुरू करू शकता. माझ्याकडे 60 वर्षाच्या बायका येतात, 62 वर्षाच्या बायका शिकायला येतात, कारण त्यांचं राहिलेलं असतं. आणि आत्ता एक आले, त्यांच्या मुलांनी बाईक घेतली, तर ते शी इज गोइंग टू कम्प्लीट 60 नाव. ते आल्यात, बोलतात मला शिकायची होती, मला स्कूटी येते पण मला ही नाही शिकले आणि मला ती बाईक चालवायची आहे. तर म्हटलं ठीक आहे करूया, आणि ते आता चालवतात, म्हणजे आता चालू आहे ट्रेनिंग. बायकांना असं एक ट्रोल का केलं जातं किंवा बायकांबद्दल असं का बोललं जातं की हे ना ड्रायव्हिंग, बाई असेल बघ, एखादी गाडी रस्त्यात बंद पडली असेल किंवा चुकीच्या पद्धतीने हळूहळू जात असेल तर मागणं जोरजोरात हॉर्न वाजवतात, कडेने जाताना बघतात तर बाईच असते गाडी चालवणारी. तर बायकांना ड्रायव्हिंग येत नाही किंवा दे आर पुअर
ड्रायव्हर्स असं का बोललं जातं? असं यासाठी आहे की आपला जो आधीपासून जो लोकांचा जो विचार करायची जी वृत्ती होती किंवा माइंडसेट म्हणू आपण, तर त्या प्रकारे एखाद्या स्त्रीला, आताचं नाही म्हणा, आताचं जनरेशन खूप वेगळं आहे, पण आधीचं जर मी म्हणेन 10 वर्षापूर्वीचं मी ज्यांना शिकवलं किंवा आतापर्यंत काही जणी अजूनही आहेत, तर त्यांना अशा प्रकारे वाढवलं जातं की तू बाई आहेस, तू तुझ्या लिमिट्समध्ये राहा, किंवा त्यांना थोडंसं दाबलेलं असतं. त्यामुळे तुम्ही पटकन येऊन ती बाईक सुरू करून, जसं एखादा मुलगा बसला, हां चल हे कर, हे क्लच आहे, हे चल घे, त्याच्यात त्यांना आता काही काही जण हसतात, तरी बाईक काय शिकायची, अरे स्कूटी काय शिकायची. पण हे स्त्रीच्या बाबतीत नाही होऊ शकत, कारण ती ऑलरेडी घाबरलेली असते. तिला हे नसतं कळत की आता हे टेक्निकली मला हे जमणार आहे का, ते जमणार आहे का, किंवा मी ॲक्सेलरेटर नीट करू शकेन की नाही, की मी पडीन खालती. तर ह्या घाबरलेल्या बऱ्याच गोष्टी असतात त्यांच्यात. आणि हे लहानपणापासून तुम्ही जसं तुमचं अपब्रिंगिंग असतं, जर घरी तसं असेल तुम्हाला वाढवलं, तर त्यामुळे ते तुमच्या नंतरच्या शिकल्यानंतर पण ते कधी कधी रिफ्लेक्ट होतं. कोणी कोणी कॉन्फिडंट होतं, कोणी कोणी नाही होत, आणि मग ते दिसतं कधी, आणि कधी कधी खूप चांगल्या पण चालवतात, काही काही पुरुषांपेक्षा पण चांगल्या चालवतात. किंवा कार पार्किंग करणं हा बायकांच्या दृष्टीने खूप मोठा इश्यू असतो. असं का बरं असेल? स्कूटीचं पण म्हणा, बाईकचं पण म्हणा, असतं प्रत्येकाचं. तुम्ही असं विचार नाही करू शकत. मी मुंबईत राहते, बरोबर आहे. आता पण मी समजा गेली कुठे बाईक लावायला गेली, तर तिला मेन स्टँडवरनं लावता येते का बघतात. बरं, तिने मेन स्टँडवरनं बाईक काढली तर ती आता पिकअप घेते का तिला जमतंय का ते वेट, हे बघणाऱ्यातलं एखाद दोन तरी आजूबाजूला असतात. ते मजा बघत असतात, काय होतं, पडते का, चालते का. आणि जेव्हा शिकवत असते तर तिथे काही स्टुडंट्स पण असतात, तर ते पण मजा घेत असतात की बघू आता काय होतंय. असं असतं, कारण त्यांना बाईक हातात मिळाली का त्यांना एक इझिली त्यांना असतं, एखाद्या मित्रांनी सांगितलं तर ते पटकन पिकअप करू शकतात. पण बायका जनरली बाईक्स साईड स्टँडवरच लावतात. हो, माझा पहिल्या दिवशीचा लेसन हाच असतो, तुम्हाला किकस्टार्ट यायला पाहिजे आणि तुम्हाला मेन स्टँडवर, हा माझा पहिल्या दिवशी ते यायलाच पाहिजे. हा माझा फर्स्ट डेचा त्यांचं कंपल्शन आहे की तुम्हाला कोणाकडनं हेल्प नाही घ्यायला लागायला पाहिजे. त्याचं टेक्निक असेल, भैया जरा गाडी निकालो, भैया जरा किक मार के दो, म्हटलं ये सब नाही चलेगा, ये आपको आना ही चाहिए, हे तुम्हाला यायलाच पाहिजे, तरच तुम्ही बाईक चालवा, नाही तर चालवू नका. बाईक पडलेली उचलायचं, तो पण लेसन असतो. म्हणजे तुम्ही पडला शॉकमध्ये 2 मिनिटं, प्रत्येक माणसाचं 10 सेकंद 20 सेकंद प्रत्येक जण पडल्यावर शॉकमध्ये, त्यातनं बाहेर या, की बंद करा आणि बाईक उचला. बायकांच्या अंगात बरीच स्ट्रेंथ असते आणि डेफिनेटली दे कॅन यूज इट. सो यू डू नॉट नीड टू कॉल फॉर हेल्प की मला उचलून द्या. अर्थात लोक येतात मदतीला, ती वेगळी गोष्ट आहे, पण आपण आपलं उचलता आलं पाहिजे. येस, क्या बात आहे. सो स्वतःची किक स्वतःच मारली पाहिजे. वा. सो हे जे लॉंग डिस्टन्स रायडिंग करतात, सगळेच करतात, पण मुलींनी बायकांनी जेव्हा लॉंग डिस्टन्स रायडिंग तू केलं असशीलच, तर त्यातले काही अनुभव आणि काय काळजी घेतली पाहिजे? लॉंग डिस्टन्स रायडिंगचं मी तुम्हाला एक एक्सपिरियन्स शेअर करू इच्छिते इथे. आम्ही मानापास म्हणून एक आहे, उत्तराखंडमध्ये आहे, जो चायना बॉर्डरला आपला मानापास तेव्हा बोलायचे लास्ट विलेज, पण आता मोदीजी आल्यापासून फर्स्ट विलेज म्हणतात त्याला इंडियाचं. खूप छान गोष्ट आहे. जेव्हा मी केला हा रेकॉर्ड तेव्हा त्याला इंडियाज लास्ट विलेज म्हणायचं, विच इज ऑन द इंडो चायना बॉर्डर, जिथे ITBPचे लोक असतात फक्त, आणि बॉर्डर आहे ती प्रॉपर. ते गाव आहे तिथे. तर तेव्हा त्याला लास्ट विलेज ऑफ इंडिया म्हणायचे, पण आता मोदीजींनी ते बदललंय आणि फर्स्ट विलेज ऑफ इंडिया म्हणतात त्याला, विच इज लाईक खूप छान आहे. ते एक छोटासा बदल पण किती छान आहे, मेक्स बिग डिफरन्स. खूप. तर तो जो मानापास आहे तो खडतर आहे. खडतर म्हणजे काय, तिथे मोठे मोठे दगडच आहेत, तिथे फक्त आर्मीची व्हेकल्स जातात. ओके, तिथे 3 लेवल्स आहेत. ओके, आर्मीचे जेव्हा लोक जातात ॲक्लमटाईज व्हावं लागतं. हा खारदुंगलापेक्षा हायर पास आहे. खारदुंगला लोक बोलतात तो हायर आहे, पण हा त्याच्याहून हायर आहे मानापास. तर तिथे आर्मी असते वरती, तर तिथे तुम्हाला परमिशन्स घ्याव्या लागतात. ओके, तर ते सगळं झालं. आम्ही एकाच दिवशी एक मधल्या इथे हॉल्ट घेऊन आम्ही वरती गेलो. म्हणजे अर्थात मेडिकल म्हणजे हे क्लायमॅटिकल कंडिशन्स वॉज लाईक खतरनाक होत्या. ऑक्सिजन लेवल कमी, आणि तुम्हाला तुमची बाईक तुमच्या हिमतीवर न्यावी लागते, कारण तिथे बाईकला पण ऑक्सिजन कमी पडतो. तर तुमची बाईक जर बंद पडली, त्या मोठे, आणि तिथे एवढे मोठाले दगड म्हणजे बोल्डर्स म्हणतात तसे, तिथे फक्त आर्मीची व्हेकल्स ज्या मोठ्या गाड्या असतात त्याच जातात. बाईक्स
नेलेले आम्ही. तर मनापासचे जसं मी तुम्हाला बोलले तिथे 3 हॉल्ट्स असतात. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी थांबून ॲक्लिमेटाईज व्हावं लागतं, कारण तुमची ऑक्सिजन लेवल तशी म्हणजे तुमच्या बॉडीला सवय करावी लागते. नाही तर त्याचे तोटे असे आहेत की तुम्ही हॅल्युसिनेट पण करू शकता, तुमचं डोकं दुखतं आणि तुम्हाला ब्रीदिंगला खूप इश्यूज होऊ शकतात किंवा बऱ्यापैकी म्हणजे तब्येतीवर तुमच्या त्याचे इफेक्ट होऊ शकतात. तर आम्ही गेलो हळूहळू करून आम्ही म्हणजे तिथे एकमेकींना सपोर्ट करून जर एखाद्याची बाईक तिथे थांबली बोल्डरवर तर वरनं त्या दुसऱ्याला किंवा पाठवून कोणाला तुम्हाला सपोर्ट करून त्यांची बाईक थांबवावी लागते. आणि त्यांची बाईक थांबवणं म्हणजे मोठी गोष्ट. जर माझी बोल्डरमध्ये बाईक अडकली तर जर दुसरीला थांबायचं तर तिला ती सेफ प्लेस पकडून एखाद्या दगडात नाही तर एखाद्या जागी तिला अशा ठिकाणी तिला पार्क करावी लागेल की जिथनं ती अडकून तिला परत कोणाची मदत नाही लागणार अशा ठिकाणी. तर तिथनं तिला उलटं चालत यायचंय किंवा पुढे यायचंय मदतीला तर तिला चालायला पण ऑक्सिजन लेवल एवढी ड्रॉप असते. तर तो आणि परत ती स्ट्रेंथनी धक्का मारून ती बाईक काढणं हे करायला माझ्या मैत्रिणी होत्या, शीतल बिडे, तृप्ती सरमळकर, स्नेह म्हणून आहे, ह्या सगळ्या आम्ही 7 जणी गेलो होतो आणि ती राईड आम्ही कंप्लीट केली. आणि तिकडनं येता येता एक अनुभव मी सांगू इच्छिते की बायका जेव्हा राईड करतो, आता हा एक रेकॉर्ड होता आणि तिथल्या लोकांसाठी, कारण तिथे परमिशन्स घेतलं त्यामुळे ते न्यूजमध्ये गोष्टी गेल्या, त्यांनी इंटरव्ह्यूज वगैरे घेतलेले आमचे त्यावेळेस. तर सगळीकडे गोष्टी होतात, पेपरमध्ये पण नावं आलेली. तर ह्या प्रत्येक गावात ह्या गोष्टी जातात. बरं, तिकडनं येताना आम्ही निघालो. आमचं निघणं एक तिथे तुम्ही हिमाचल किंवा तुम्ही त्या पहाडी एरियात गेला तर तुम्हाला एक सर्टन टाइमला निघावं लागतं, कारण तिकडे दुपारी 2 नंतर इथला वेदर चेंज होतो. सो यू हॅव टू लिव्ह ॲट सर्टन टाइम. तिथे पाऊस आणि तेव्हा पावसाचे दिवस होते. तर आम्ही निघालो 12 वाजता, विच वी सपोज टू लिव्ह ॲट अराउंड 9 o'clock. आम्हाला 12 वाजले निघायला आणि संध्याकाळ होत होत गेली. पाऊस पडतोय, चिखलातनं चाललो आहे. एक साधारण 8:30 वगैरे वाजले होते. एका गावात आम्ही, म्हणजे एक असं आतमध्ये गाव होतं, खूप लाईट्स दिसले, म्हटलं चला जाऊन बघूया इथे. तर त्या गावात गेलो तर 7 जणी फुल्ली कवर्ड असतो आम्ही, रेनकोट सकट सगळं, कारण पाऊस पडत होता आणि फुल जॅकेट वगैरे. तर त्यामुळे तुम्ही मुलं आहात असंच वाटतं बघून, मुली आहेत. आणि आम्ही त्या ॲक्शन पण तशाच ठेवतो, कारण यू आर रायडिंग अलोन. तुम्हाला तो एरिया माहीत नाही आहे, तिथे तुमच्याबरोबर काहीही होऊ शकतं, कारण तुम्ही जरी 7 जणी असलो तरी पण. तर आम्ही तिथे थांबलो होतो त्या गावामध्ये आणि आम्ही वरती हॉटेलमध्ये चेक करायला गेले. तिथे गावातली 2 हॉटेल्स होती. वरती गेलो तर तिथलं म्हणजे लोक बघितले तर योग्य नाही वाटलं. दुसऱ्या ठिकाणी गेलो तिथेही योग्य नाही वाटलं. बरं, मी आणि माझी मैत्रीण शीतल बिडे आम्ही वरती जाऊन चेक करत असेपर्यंत, खालती येईपर्यंत खालती पूर्ण गोतावळा जमा सगळ्या पुरुषांचा आजूबाजूला बाईकच्या, पूर्ण सराउंडेड, आणि तिथे एकही बाई रस्त्यावर नाही. तर आम्ही एकमेकींना फक्त फटाफट बोललं, म्हटलं काहीही न बोलता इथनं निघायचं, इथे थांबायचं नाही. सो वी स्टार्टेड, वी पुश्ड फ्रॉम देअर. आणि आम्ही घाबरलेलो होतोच. आमची लीडर शीतल बिडे, शी वॉज लाईक, शी इज व्हेरी स्ट्रॉंग लेडी. तर ती बोलली काही नाही, बिंदास चला. त्यानंतर तिथनं म्हणजे तुम्हाला हे पण असे अनुभव येऊ शकतात. बरं, तिथनं हा प्रॉब्लेम काय, आम्ही तिथनं निघालो खरं, चिखल आहे, पाऊस आहे, आम्ही आमच्या स्पीडनी म्हणजे जोरात नाही चालू शकत, डोंगर दऱ्यांचे रस्ते वळणं. तर आम्ही विचार करत होतो की आता ह्यातले जर कोणी फॉलो केलं आम्हाला तर ते त्यांच्या स्पीडने येतील, आम्ही आमच्या स्पीडने जायचं. तो जो एक एक्सपिरियन्स होता तो थोडा घाबरण्यासारखा होता. शेवटी आम्हाला ग्वालधाम म्हणून एका गावात आम्ही थांबलो, मिलिटरीच्या बेसला विचारलं आणि पुढे जाऊन एका ठिकाणी आम्ही थांबलो. अँड दॅट नाईट वी स्पेंड देअर. पण तेव्हा 10:30-11 वाजले. गावात तिथे 7 वाजताच सगळं चिडीचूप असतं. तर हा एक अनुभव आहे की तुम्ही प्रिकॉशन्स घ्या. तुम्ही किती वाजता निघता हे खूप मॅटर करतं, तुमची सेफ्टी खूप मॅटर करते. तुम्ही सोलो ट्रिप्सला हल्ली बऱ्याच मुली जातात, बट तुमची सेफ्टी तुमच्या हातात आहे. तर त्यामुळे तुम्ही तुमचं टायमिंग ठरवलंय, तर तुम्हाला वाटतं की सेफ नाही आहे तर त्यानंतर तुम्ही नका चालू, कारण तुमचे वेदर कंडिशन्स तुम्हाला बघणं गरजेचं आहे. तुम्ही तिथे एरिया तुमचा अननोन आहे, दर्याखोऱ्यात तुम्ही फिरता आहात, तर अशा वेळेस काही वाईट गोष्ट घडू नये. तर त्यासाठी थोडी प्रिकॉशन्स घेणं आणि वेळा पाळणं ह्या मस्ट आहे. नाही, खूपच म्हणजे शहारे आले ऐकताना की अनोळखी भागामध्ये तिथं काय झालं असतं. तर सो आता तुझ्या ग्रुपमध्ये सगळ्या तुझ्याच वयाच्या किंवा तुझ्यापेक्षा कमी वयाच्या बायका किंवा मुली आहेत? नाही, आता माझ्या ग्रुपमध्ये मिक्स आहेत सगळे. सो आम्ही 45+ आहे आणि माझी जी मैत्रीण आहे ती 60+ आहे, स्नेह जोशी म्हणून आहे. आणि अमेझिंग लेडी शी इज, ट्रेकर होती आहे रादर, आता पण कॅम्प्स वगैरे ती हँडल करते. ओके, युथ हॉस्टेलचं.
ॲज अ लीडर म्हणून नाही, पण ती अजून हँडल करते ते. 60+ आहे ती. आणि बोलणार नाही तुम्ही 60+ आहे, बघून अशी फिट आहे ती. आणि ती आमच्याबरोबर राईड करते. म्हणजे आता मध्ये आम्ही लडाखला गेल्या वर्षी गेलो होतो. तर 120 किलोमीटर्स ऑफ रोड होता नॉनस्टॉप. आम्ही ह्याच्या आधी गेलो तो रोड होता प्रॉपर, पण हा ऑफ रोड होता आणि आम्हाला उशीर झाला होता. आम्ही साधारण 10:30पर्यंत राईड करत होतो. त्या रस्त्यांवर ती बाई नॉनस्टॉप चालवत होती. काहीही तिला नाही, आमच्यासारखीच. पण मग आता अशा अनेक महिला ज्या आता हा इंटरव्ह्यू बघतायत, तुला ऐकतायत, त्यांची मुलं आता मोठी झाली आहेत आणि त्यांनी सायकल गाडी कधी चालवली नाही. ह्या सगळ्या बायका त्या कदाचित फिजिकली तुझ्या इतक्या फिट नसतील, पण त्या हे सगळं करू शकतात का? करू शकतात. जर ठरवलं तर आपण काहीही करू शकतो. क्या बात आहे. जर ठरवलं तर तुम्ही काही करू शकता. मला असं वाटतं की आता हा इंटरव्ह्यू बघून झाला की इमिजिएट नवऱ्याच्या गाडीची किल्ली घ्या, पार्किंगमध्ये जा आणि गाडी काढा आणि कुठेही फिरून या. शुभांगी, ह्या सगळ्या बायकिंगच्या हे सगळे जे पुरुषी प्रकार जे म्हणतात ते आता तसं म्हणलं नाही पाहिजे. कारण कुठलाही खेळ किंवा कुठलीही गोष्ट ही पुरुषांसाठी किंवा बायकांसाठी अशी डिफाईन केलेली नाही आहे. गाडीला माहीत नसतं की वर पुरुष बसलाय किंवा स्त्री बसली. बरोबर आहे. तिला पळायचं असतं. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. सो जसं शोलेमध्ये ती बसंती आहे टांगा चालवणारी, तशी तू तुझी एक बसंती घेऊन फिरत असते. शुभांगी, इतक्या वेळ आपण गप्पा मारतोय, तुझा बाईकवरचा सगळा जो वेग पाहता आणि तुझं वेगवान आयुष्य पाहता, आयुष्याच्या या वेगाला ठहराव आणण्यासाठी संगीत खूप महत्त्वाचं असतं. बरोबर. आणि तू एका क्लासिकल सिंगर असणाऱ्या, तुझे वडील क्लासिकल सिंगर होते, तुझ्या घरात गाणं आहे. तर मी तुला विनंती करतो की आजच्या एपिसोडचा जो शेवट आहे तो तुझ्या एका सुंदर अशा छोट्याशा गाण्याने व्हावा. ठीक आहे. लग जा गले की फिर ये हसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो, लग जा गले से. वाव. आपल्या बाईकवर बसून आपल्या स्वप्नांना लग जा गले की फिर ये मुलाकात हो ना हो असं म्हणणारी एक किक बॉक्सर, स्पोर्ट्स पर्सन, एक आई, एक मुलगी, एक बहीण, एक पत्नी आणि कित्येक बाईक शिकणाऱ्या शिकाऊ बायकर्सची शिक्षिका आणि आमची चांगली मैत्रीण शुभांगी मांजरेकर. आरपारमध्ये आज तू आलीस आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यास त्याबद्दल आरपारच्या संपूर्ण टीमकडून आणि आरपारच्या आमच्या सगळ्या प्रेक्षकांकडून तुझ्या मनापासून आभार. धन्यवाद. आणि मला खूप छान वाटलं, खूप मस्त वाटलं इथे येऊन तुमच्याशी गप्पा मारून आणि खूपच छान वाटलं. धन्यवाद. क्या बात आहे. थँक्यू सो मच. मी शुभांगी मांजरेकर. मी आरपारच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमच्याशी खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या. तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आणि आरपारला सबस्क्राईब करा.